महासाहेबांनी कधीच शिवसैनिकांवरती एक निनांत मुलासारखं प्रेम केलंय प्रत्येक महाराष्ट्राच्या शिवसैनिकांवर। आणि महासाहेब जिवंत असताना आम्ही दोन्ही पक्ष एकच होते, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, उद्धव बाळासाहेब बाबा हिंदुहृदय सम्राट। आज आमच्या सगळ्यांच्या महाराष्ट्राच्या मीनाताई ठाकरे यांचा आज यांना आदरांजली वाहण्यासाठी दरवर्षी इथे शिवसैनिक येतो, ह्यावेळी मनसैनिक येतो, आलेले सुद्धा आहेत, आमचे किल्लेदार आलेले आहेत। महासाहेब ज्यावेळी होते त्यावेळी कुठला भाग नव्हता किंवा मनसैनिक किंवा शिवसैनिक, सगळेजण एक मातोश्रीच्या आशीर्वादाने कार्यरत होते। महासाहेबांनी कधी तफावत केलं नाही कुठल्याच, म्हणजे महाराष्ट्रातला कुठलाही सैनिक आला तर त्याला मुलाप्रमाणे त्यांनी माया दिली आहे। त्यामुळे महासाहेबांबद्दल एक सगळ्यांना हृदयात सगळ्यांच्या स्थान आहे। मनसेचे भाजपमध्ये प्रवेश करणार आहे, खरं तर ते 194 मधून इच्छुक होते, मात्र तुमच्याकडून देखील होते की ही जागा आपल्याला मिळावी, त्यामुळे ते नाराज होऊन तिकडे गेले असं बोललं जाते, काय म्हणतो? ऐका, संतोष जुरी हा का ओरिजिनल कुठला सैनिक नव्हता, तो मुकेश पुरव म्हणून एक होता आमच्या इथे, त्याच्याबरोबर तो असतो। ऍक्च्युली त्याला राजकारणाचा काही गंधच नव्हता, परंतु यशवंत किल्लेदार असू दे किंवा ते त्यावेळेचे राजसाहेबांचे जेवढे अनुयायी होते त्यांच्याबरोबर त्यांचे संबंध चांगले होते, त्यामुळे त्यांना तिथे तिकीट दिले। ती पण तिकीट नशिबाने, म्हणजे आमच्या दोघांमध्ये फाईट झाली, माझ्यात आणि ज्योती भोसलेंमध्ये 200 मतांनी फक्त निवडून आलेला संतोष दुरी। संतोष दुरी गेल्याने काय विभागात काय 5 पैशाचा किंवा 2 पैशाचा सुद्धा फरक पडणार नाही, एवढी गॅरंटी आम्हाला माहिती।